ही भारतीय जनता पक्षाची जी ताकद आहे ती आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि या उमेदवारांना जर आपण जर प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर विशेषतः आपल्या जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे तर कोपरगावची जी पूरस्थितीच्या बाबत मागच्या सभेत मी बोललो होतो. श्री वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली जी सूत्र समिती नेमली आणि त्यांनी जो सल्ला दिला की पूर संरक्षक बीज, खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण या मार्गाचा जर अवलंब केला तर कोपरगावला या पुरापासून बचाव होऊ शकतो आणि ती त्यांचा जो सर्वे तो आपण तंतोतंत स्वीकारला आहे. तसेच कोपरगाव नगरपालिकेचे जे सांडपाणी आहे ते ज्या नदीमध्ये मिसळून जी नदी दूषित होती त्या पाण्याची कोपरगावमध्ये कुठेतरी एकत्रित करून ते पाणी कोपरगाव पेठे एका सर्वे नंबरमध्ये स्टोरेज करायचं आणि त्या पाण्यावर शुद्ध फिल्टर करून ते शुद्ध पाणी करून कोपरगाव पेठ भागातील शेतीला देण्याचं एक नियोजन केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षापूर्वी मंजूर केलेली योजना आहे आणि ती योजना आपण तशीच स्वीकारली आणि त्या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण ती मागणी केली आणि त्यांनी आपल्याला तत्वतः या दोन्ही योजनेला मान्यता दिलेली आहे. ज्यावेळेस कोपरगावच्या नदीचं जे दूषित ज्यावेळेस बंधारा अडवला जातो आणि जे पाणी जे दूषित होतं तिथे पाणी जाणाऱ्याला सुद्धा इतका वास होतो आणि ते पाणी जर आपण बाजूला काढलं आता ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये जी नदी अडवल्या जाते परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक 550 कोटीचा निधी एक स्वयंचलित गेटसाठी म्हणजे नगर जिल्ह्यातील जेवढे बंधारे आहे ते बंधारे एक स्वयंचलित गेट बसवत आहे. म्हणजे आपली नदी पावसाळ्यामध्येच अडवली जाणार आहे आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये नदी अडवल्या जाईल त्यावेळेस जर आपण या शिर्डीतील जो भाविक जो येतो त्यांना जर आपण आकर्षित केलं आणि या गोदावरी नदीवर जर एक बोटिंगची सुविधा उपलब्ध केली तर साधारण कोपरगाव हे आपलं शुक्लेश्वर घाटा ओतून तर सवस्तरचे शृंगेश्वर मंदिर, कोकणठाणचे मुजगल्लेश्वर मंदिर, परत बेटाचे शुक्राचार्य कैसेश्वर मंदिर, जनार्दन स्वामी आणि ओम गुरुदेव शिर्डी असं एक पर्यटन स्थान आपण निर्माण करू शकतो.